नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पहिली मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिली पाहिली। मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिली आपण सुरू करण्याआधी दोन महत्त्वाचे स्ट्रक्चर सेलचे शिकलो, जे की काय होतं, सेल ऑल असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल आणि सायटोप्लाझम शिकलो। पण आता नंतर आपण काय सुरू केलं तर यूकॅरियोटिक सेल शिकताना काय शिकलं पाहिजे, महत्त्वाचं काय आहे, त्यांच्यात काय प्रेझेंट असतात, तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली। मेम्ब्रेन बाउंड म्हणजे कशा, तर मेम्ब्रेननी कव्हरअप केलेल्या असतात, म्हणून आपण त्यांना मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज म्हणतो। त्यातली आपण बघितली पहिली, जी की तिचं नाव काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम। एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशा प्रेझेंट आहेत, त्यांचं फंक्शन काय, त्यांचं स्ट्रक्चर काय, हे आपण इन डिटेल ह्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं। ह्या आधीचे लेक्चर ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी ते यूट्यूब चॅनलवरती, वंदना व्यवहारे नावाच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पहा। तर आपण आज कोणती ऑर्गॅनिली शिकणार आहोत, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली महत्त्वाची, तर गॉल्गी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स। गॉल्गी कॉम्प्लेक्स ही एक आहे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली। सेम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जशा आपल्याला सिस्टर्नी, व्हेसिकल्स, ट्युब्युल्स सापडत होते, त्याच प्रकारे आपल्याला गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये पण सापडणार आहेत। मग गॉल्गी, जसं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करत होते फंक्शन, तर प्रोटीन सिंथेसिसचं महत्त्वाचं काम करत होते किंवा लिपिड सिंथेसिसचं महत्त्वाचं काम करत होते, बरोबर। मग तसं आता हे काय करणार आहेत, तर ते तयार झालेलं प्रोटीन ट्रान्सपोर्ट किंवा त्याला कुठं पाठवायचं हे काम कोण करणार आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स करणार आहेत। तर आपण पहिल्यांदा काय पाहूया, गॉल्गी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर पाहूया। स्ट्रक्चर पाहण्याच्या आधी आपण एक गोष्ट महत्त्वाची बघूया की गॉल्गी कॉम्प्लेक्स कोणी पाहिला सगळ्यात आधी, तर कॅमिलो गॉल्गी। तर पहिल्यांदा कोणी पाहिलं, कॅमिलो गॉल्गी। कॅमिलो गॉल्गी इन 1898, कधी 1898 मध्ये त्यांनी काय पाहिलं, फर्स्ट ऑब्झर्व डेन्सली स्टेन रेटिक्युलर स्ट्रक्चर नियर द न्यूक्लियस। कॅमिलो गॉल्जीला काय दिसलं, तर सेल पाहिली त्यांनी, सेलमध्ये त्यांनी स्टेनिंग करून पाहिलं सेलला, तर त्यावेळेस त्यांना एक डार्क स्टेन झालेलं स्ट्रक्चर कुठे दिसलं, न्यूक्लियसच्या शेजारी दिसलं। कॅमिलोला काय दिसलं, ही सेल आहे आणि हा आपला न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियसच्या शेजारी काय दिसलं, स्टेन झालेलं एक डार्क स्ट्रक्चर दिसलं। कुठं दिसतंय, तर गॉल्गी बॉडीज ह्या नेहमी कुठं असतात, नियरेस्ट टू द न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसच्या काय दिसलं त्यांना, शेजारी एक डार्क रेटिक्युलर नेटवर्क, जसं की आपलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नेटवर्क दिसत होतं, पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर हे आपल्याला पूर्ण सेलमध्ये म्हणजे सायटोप्लाझममध्ये कुठं पसरलेलं दिसत होतं, तसं हे पसरलेलं नाही आहे, एकाच जागेवर डेन्सली कॉम्पॅक्टली बसवलेलं आहे। म्हणजे काय, तर हे पण एक नेटवर्कसारखं स्ट्रक्चर आहे आणि जे काय दिसतं आपल्याला न्यूक्लियसच्या शेजारी, हे कोणी पाहिलं, कॅमिलो गॉल्जीनी 1898 मध्ये एक डेन्स रेटिक्युलर स्ट्रक्चर पाहिलं, कुठे, नियरेस्ट टू द न्यूक्लियस। आणि त्यामुळं नंतर मग गॉल्गी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर त्यांनी शोधून काढलं, पण गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये कोण कोण प्रेझेंट आहे किंवा त्याचं इन डिटेल स्ट्रक्चर काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याचा आतून आपण ऑब्झर्वेशन केल्यावर त्याला म्हणतो आपण अल्ट्रा स्ट्रक्चर। तर आपल्याला गॉल्गी कॉम्प्लेक्सचं अल्ट्रा स्ट्रक्चर कोणी दिलं, कोणी सांगितलं, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स, गॉल्गी कॉम्प्लेक्स गिवन बाय डाल्टन। कोणी दिलं, डाल्टनने आपल्याला इन डिटेलमध्ये गॉल्गी कॉम्प्लेक्सचं किंवा गॉल्गी बॉडीचं स्ट्रक्चर सांगितलं, म्हणूनच गॉल्गी कॉम्प्लेक्सलाच दुसरं काय म्हटलं जातं, गॉल्गी कॉम्प्लेक्सलाच दुसरं नाव काय म्हटलं जातं, डाल्टन कॉम्प्लेक्स और डाल्टन कॉम्प्लेक्स। त्याचबरोबर त्याला लिपोकॉन्ड्रिया पण म्हटलं जातं किंवा ह्याला काय म्हटलं जातं, अजून एक नाव काय, लिपो
लिपोकॉन्ड्रिया, काय म्हणायचं, लिपोकॉन्ड्रिया म्हटलं जातं. लिपिड जास्त आहेत असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून काय म्हटलं त्यांनी त्याला, लिपोकॉन्ड्रिया. किंवा अजून एक नाव दिलं जातं डेक्टिलोझोम्स. डिक्टायोझोम्स हे प्लांटमधल्या गॉल्जी बॉडीला नाव दिलं त्यांनी. डिक्टायोझोम्स हे कोणाला म्हटलं त्यांनी, इन प्लांट सेल. प्लांटमधल्या सेलमध्ये ज्या गॉल्जी बॉडी होत्या त्यांना त्यांनी काय नाव दिलं, डिक्टायोझोम्स. म्हणजे हे काय झाले, गॉल्जी बॉडीचीच का नावं झाली. गॉल्जी बॉडीलाच डाल्टन कॉम्प्लेक्स का म्हटलं, तर डाल्टननी त्याचं आपल्याला अल्ट्रास्ट्रक्चर सांगितलं. त्याचबरोबर ज्या आधी गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा डाल्टननी सांगण्याआधी त्याला काय म्हटलं जात होतं, लिपोकॉन्ड्रिया असं पण म्हटलं जात होतं. नंतर काही शास्त्रज्ञांनी प्लांटमधल्या गॉल्जी बॉडीला काय नाव दिलं, तर डिक्टायोझोम्स असं नाव दिलं. मग आपण बघूया की गॉल्जी कॉम्प्लेक्सलाच गॉल्जी बॉडी पण म्हटलं जातं. त्याचबरोबर अजून काय म्हटलं जातं, गॉल्जी ॲपॅरेटस म्हटलं जातं. व्हेरियस टर्म्स आर यूज टू डिनोट दिस असेंब्ली, मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. ह्याला जे आपण कॉम्प्लेक्स म्हणतोय किंवा बॉडी म्हणतोय किंवा ॲपॅरेटस म्हणतोय, ॲपॅरेटस असं म्हणतोय, हे एक असेंब्ली आहे, एकत्र काहीतरी स्ट्रक्चर काम करतंय. त्यालाच त्यांनी काय म्हटलं, हे काय करतंय, मॅन्युफॅक्चरिंग करतंय. त्याचबरोबर पॅकेजिंग पण काम करतंय. पॅकेजिंगचं म्हणजे एखादी गोष्ट कंपनी येते तर ती तयार पण केली जाते, तिला पॅक पण केलं जाते आणि तिला पाठवलं पण जाते. हे काम कोण करते आपल्या सेलमध्ये, तर गॉल्जी बॉडी हे काम आपल्या कुठं करतायत, सेलमध्ये करतायत. मग आपण स्ट्रक्चर बघूया इन डिटेलमध्ये. हे झालं त्याची थेरॉटिकल की त्याचा शोध कोणी लावला किंवा ते काय आहेत किंवा त्यांची नावं काय. आपण बघूया की स्ट्रक्चरमध्ये ॲक्च्युली आपल्याला काय दिसणार आहे. तर गॉल्जी कॉम्प्लेक्सच्या स्ट्रक्चरमध्ये काय दिसणार आहे हे मी आत्ताच सांगितलं की ज्याप्रमाणे आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय बघितलं रे, तर सिस्टर्नी बघितल्या, ट्युब्यूल्स बघितले आणि व्हेसिकल्स बघितले. त्या प्रकारे गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये पण 3 पार्ट कन्सिस्ट असतात. गॉल्जी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर बघतोय आपण, काय बघतोय, स्ट्रक्चर ऑफ गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स consist 3 parts. 3 parts ते कोणकोणते, तर पहिला पार्ट दिसतो किंवा पहिला मेन पार्ट दिसतो तो काय, सिस्टर्नी. कोणता, सिस्टर्नी. जसं की आपण बघितलं सॅक लाईक स्ट्रक्चर होतं, मेम्ब्रेननी बाउंड केलेलं मेम्ब्रेनस सॅक लाईक स्ट्रक्चर. कसं, मेम्ब्रेनस सॅक लाईक स्ट्रक्चर, सॅक लाईक स्ट्रक्चर कुठं प्रेझेंट होतं, सिस्टर्नी. जसं की आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये सिस्टर्नी होत्या तशा सिस्टर्नी इथं दिसणार आहेत. पण ह्या सिस्टर्नी अशा सेपरेट म्हणजे स्कॅटर झालेल्या नसणार आहेत. त्या कशा असणार आहेत, जवळजवळ असणार आहेत आणि कनेक्टेड नसणार आहेत त्या. दुसरं मेन पार्ट दिसणार आहे आपल्याला, कोण दिसणार आहे गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये, ट्युब्यूल्स दिसणार आहेत. ट्युब्यूल्स कशा असणार आहेत, असोसिएटेड विथ, नेहमी असोसिएटेड विथ सिस्टर्नी. हे पण कशा असणार आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर, मेम्ब्रेननी बाउंड केलेले असणार आहेत आणि नेहमी कोणापाशी असणार आहेत, सिस्टर्नींच्या आसपास काय असणार आहेत, ते प्रेझेंट असणार आहेत. तिसरा मेन पार्ट सापडणार तो काय असणार, व्हेसिकल्स. व्हेसिकल्स काय असणार आहेत, ओव्हल स्ट्रक्चर, मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स असणार आहेत. कसे, ओव्हल स्ट्रक्चर. आणि हे पण काय असणार आहेत, तर त्यांच्या साईडला आपल्याला काय दिसणार आहेत,
प्रेझेंट दिसणार आहेत. मग ॲक्च्युली आपल्याला सेलमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं दिसेल, मी हे सांगितलं की 3 पार्ट दिसतात, पण ते कसे आणि कुठं प्रेझेंट असतात. तर आपल्याला कुणी सांगितलं, कॅमिलो गॉल्जीनी सांगितलं की आपल्या गॉल्जी बॉडी ह्या आपल्याला कुठं दिसतात, तर नियरेस्ट टू द न्यूक्लियस. मग आपण न्यूक्लियस काढूया. न्यूक्लियसच्या शेजारी त्या काय असतात, प्रेझेंट असतात, असं आपल्याला कोणी सांगितले, गॉल्जीनी सांगितले. तर गॉल्जी बॉडीज कुठं प्रेझेंट असतात, अशा प्रेझेंट असतात. ह्या काय झाल्या, सिस्टरनी अशा प्रकारे अरेंज केलेल्या असतात. आणि इकडे साईडला ट्यूब्यूल्स असतात आणि व्हेसिकल्स असतात. हे आपलं झालं कशाचं स्ट्रक्चर झालं, गॉल्जी कॉम्प्लेक्सचं झालं. इथं काय असणार आपला, आपण ह्याच्या आधी शिकलोय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होता, बरोबर. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या पण जवळ तुमचा कोण असणार आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि न्यूक्लियरच्या पण जवळ गॉल्गी कॉम्प्लेक्स असणार आहे. मग गॉल्जी कॉम्प्लेक्स नियरेस्ट टू द कुठं दिसतं आपल्याला, न्यूक्लियसच्या. त्याचबरोबर त्याच्यात आपल्याला काय काय दिसतंय, ह्या काय सिस्टरनी आहेत, मेम्ब्रेननी तयार केलेल्या सॅक लाईक स्ट्रक्चर जे आहेत ते सगळे काय आहेत, सिस्टरनी आहेत. सिस्टरनी झाल्यानंतर कोण दिसतंय, ट्यूब्यूल्स असतात. त्यांच्या आसपास काय असतात, ट्यूब्यूल्स प्रेझेंट असतात. ट्यूब्यूल्सचं स्ट्रक्चर आपण ह्या आधी पण बघितलेलं असं असतं. इकडे असतील 2-3, इकडे असतील 2-3, हे काय झाले, ट्यूब्यूल्स असतात. आणि व्हेसिकल्स असतात कसे, तर सर्क्युलर किंवा ओव्हल शेप्ड. मग आपण बघूया की गॉल्जी कॉम्प्लेक्स इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ द स्टॅक्स ऑफ द मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड द सिस्टर्नी. गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये मेनली कोण जास्त कन्स्टिट्युएंट दिसतंय, तर सिस्टर्नी दिसत आहेत. आणि सिस्टर्नी कशा अरेंज केलेत, स्टॅक लाईक स्ट्रक्चर. स्टॅक म्हणजे पॅरलर टू इच अदर, म्हणजे ही हिला पॅरलर आहे, ही हिला पॅरलर, अशा पॅरलर. स्टॅक लाईक म्हणजे पॅरलर टू इच अदर, एकमेकांशी ते काय असणार आहेत, पॅरलर असणार आहेत. मग सिस्टर्नची अरेंजमेंट कशी आहे, स्टॅक लाईक अरेंज केलेलं असतं. स्टॅक ऑफ द मेम्ब्रेनस सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड द सिस्टर्नी. त्यांना काय म्हणायचं, सिस्टर्नी. डायमीटर ऑफ सिस्टर्नी व्हॅरीज. ह्यांची अरेंजमेंट कशी होती, ही झाली अरेंजमेंट ऑफ सिस्टर्नी कशी होती, स्टॅक लाईक पॅरलर. त्यांचा डायमीटर किती असेल, डायमीटर कोणाचा, ह्या सिस्टर्नींचा. आपण गॉल्जी कॉम्प्लेक्स बाहेर घेऊन बघूया कसा दिसतोय, बरोबर. तर गॉल्जी कॉम्प्लेक्स काय असणार आहे, असा असणार आहे. हे काय आहेत, पॅरलर टू इच अदर काय केलेले आहेत, सिस्टर्नी अरेंज केलेले आहेत. हे काय आहेत, हे व्हेसिकल झाले, साईडला ट्यूब्यूल्स झाले, हे काय आहे, व्हेसिकल्स. तर हे काय आपलं गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे. तर ह्या सिस्टर्नींचा डायमीटर आपण काय बघतोय, सिस्टर्नी ह्या जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत. कुठे, तर ॲज कम्पेअर आपल्या व्हेसिकल किंवा ट्यूब्यूलपेक्षा सिस्टर्नी ह्या काय आहेत, जास्त आहेत किंवा अबंडंटली प्रेझेंट असतात गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये. मग सिस्टर्नींचा डायमीटर किती असतो, डायमीटर म्हणजे त्यांचा, तुम्हाला डायमीटर माहिती आहे की डायमीटर आपण जर कट केलं तर त्याचा डायमीटर किती सापडेल आपल्याला, 0.521 मायक्रोमीटर. सगळे रीडिंग कसे असतात आपल्या सेलमधले, मायक्रोमीटरमध्ये असतात. तर गॉल्जी कॉम्प्लेक्सचा डायमीटर मग किती असेल आपल्या, तर 5 to 1 मायक्रोमीटर एवढा असेल. त्याचबरोबर अ सेल मे हॅव फ्यू टू सेव्हरल सिस्टर्नी डिपेंडिंग ऑन इट्स फंक्शन. म्हणजे काय, तर सिस्टर्नींचा नंबर, सिस्टर्नींचा नंबर म्हणजे ह्या सिस्टर्नी 1 2 3 4 5 6 7 ह्या किती असणार आहेत त्या गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये, हे डिपेंड असणार आहे सेल टू सेल.
म्हणजे ज्या सेलमध्ये गॉल्जी कॉम्प्लेक्सचं काम जास्त असणार आहे तिथं त्या सिस्टरनी काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. जिथं ज्या सेलमध्ये त्याचं कामच नसणार आहे तिथं गॉल्जी कॉम्प्लेक्स असणार आहे, पण गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये मग तिथं सिस्टरनी किती असतील, 1 असेल किंवा 2 असतील किंवा 3च असतील, त्यांचा नंबर काय असेल, कमी असेल. म्हणून काय म्हणलंय की सिस्टरनींचा नंबर हा फ्यू टू सेव्हरल एवढ्यापर्यंत असू शकतो, म्हणजे कमीत कमी असू शकतो किंवा फ्यू टू सेव्हरल in number depend on cell type. सेलच्या टाईपवरती काय असणार आहे, सिस्टर्नींचा काय असणार आहे. तर आपण सिस्टर्नी बघतोय, का सिस्टर्नी बघतोय, तर सिस्टर्नी ह्या जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत आपल्या गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये. ट्युब्युल्स काय असतात बघितलं आपण, त्या सिस्टर्नींबरोबरच ते कनेक्टेड असतात. त्याचबरोबर व्हेसिकल काय असतात, ओव्हल स्ट्रक्चर असतात, मेम्ब्रेननी तयार झालेले स्ट्रक्चर असतात. जास्त करून आपण सिस्टर्नींवरती का भर देतोय किंवा सिस्टर्नींचं स्ट्रक्चर का बघतोय, तर ह्या जास्त असतात ॲज कम्पेअर ट्युब्युल आणि व्हेसिकलच्या. तर ट्युब्युल आणि व्हेसिकल पण काय असतात हे तुम्हाला माहीत आहे. तर आपण सिस्टर्नी बघतोय का, तर सिस्टर्नी ह्या जास्त प्रमाणात गॉल्जी कॉम्प्लेक्समध्ये प्रेझेंट असतात. मग हे झालं सिस्टर्नींचा नंबर असेल तो काय असणार आहे, डिपेंड असणार आहे सेल टू सेल. ज्या सेलमध्ये त्यांचं काम जास्त तिथे सिस्टर्नींचा नंबर जास्त असणार. त्याचबरोबर द थिकनेस अँड मॉलिक्युलर कंपोजिशन ऑफ 2 मेम्ब्रेन्स ऑफ द गॉल्जी सॅक डिफर फ्रॉम इच अदर. थिकनेस अँड मॉलिक्युलर कंपोजिशन म्हणजे काय, तर ही जी गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे ह्याचा मेम्ब्रेन असतो, जो मेम्ब्रेननी बाउंड आहे आपली ऑर्गेनेली बरोबर, हा मेम्ब्रेन आहे, त्याचा थिकनेस म्हणजे त्याची जाडी आणि त्याच्यात मॉलिक्युलरली काय काय प्रेझेंट असणार आहे. जसं की आपण बघितलेलं लिपिड, प्रोटीन्स हे काय असतात, मेम्ब्रेनचे मेन कंपोनंट्स असतात. मॉलिक्युलर लेवलला काय असणार आहे, ह्या सिस्टर्नीमध्ये जसा ह्याचा थिकनेस असणार आहे तसाच ह्या सिस्टर्नीचा असेल असं नाही. म्हणजे काय, तर ह्या मेम्ब्रेनमध्ये काय असतं, त्यांच्या व्हॅरिएशन आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपण काय बघणार आहे, गॉल्जी सॅक्स शो स्पेसिफिक ओरिएंटेशन इन द सेल. ह्या ज्या गॉल्जी सॅक्स असतात, म्हणजे सिस्टर्नी असतात, ह्यांचं ओरिएंटेशन म्हणजे त्यांची अरेंजमेंट ही सेलमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारे दिसते. जसं की एक त्यांना सिस फेस असतो आणि एक ट्रान्स फेज असतो. तर समजून सांगण्यासाठी मी अजून एक गॉल्जी कॉम्प्लेक्स इथं काढते न्यूक्लियसच्या शेजारी. ही एक सिस्टर्नी, ही एक सिस्टर्नी, ही एक सिस्टर्नी, ही एक सिस्टर्नी. हे काय झाले, व्हेसिकल झाले. ही एक गॉल्जी बॉडी, ही एक, 2 गॉल्जी बॉडी काढलेत मी. तर ही सिस फेस जी असते ती कशी असते, कॉन्व्हेक्स असते. कसा दिसतोय आकार तुम्हाला, कॉन्व्हेक्स दिसतोय. आतला कसा दिसतोय, हा आकार आपल्याला कॉन्व्हेक्स. जो कॉन्व्हेक्स आकार आहे तो काय आहे, त्या गॉल्जी बॉडीचा सिस फेस आहे. काय आहे, सिस फेस. त्याला काय म्हणायचं, त्याची कुठली साईज, सिस साईज, किंवा त्यालाच काय म्हणतात, तर फॉर्मिंग फेज असं म्हटलं जातं. सिस फेज किंवा काय म्हणायचं, फॉर्मिंग फेज. आणि जी कॉन्केव साईड असते तिला काय म्हणायचं, ही कुठली साईड झाली, कॉन्केव. ह्या कॉन्केव साईडला काय म्हणायचं, ट्रान्स फेज. काय म्हणायचं, ट्रान्स फेज, किंवा त्यालाच काय म्हणायचं, दुसरं नाव काय, कॉन्केव फेज. कॉन्केव सरफेस जो आहे त्याला मॅच्युरिंग फेज पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॅच्युरिंग फेज. आणि हा कॉन्व्हेक्स आहे आपला, त्याला काय म्हटलंय, सिस फेज, किंवा त्यालाच काय म्हटलंय, तर त्यालाच काय म्हटलंय, सिस फेज आणि फॉर्मिंग फेज असं म्हटले. काय म्हटले, फॉर्मिंग फेज असं म्हटले. आता हे मी न्यूक्लियसमध्ये नाव दिले तुम्हाला समजावं म्हणून सांगते फक्त, की जो कॉन्व्हेक्स म्हणजे कर्व भाग असणार आहे तो काय असणार आहे, तुमचा सिस फेज असणार आहे. त्यालाच काय म्हणू शकतो आपण,
फॉर्मिंग फेज पण म्हणू शकतो. आणि जो कॉन्केव म्हणजे काय, बहिर्वक्र जो भाग आहे तो काय असतो आपला, ट्रान्स फेज असतो किंवा मॅच्युरिंग फेज. असे 2 फेज पडलेले किंवा फेज आहेत कोणाला, आपल्या गोल्जी बॉडीला. ते कशावरून असतात, तर कॉन्व्हेक्स हा कुठल्या साईडला असतो, त्याचा फेज न्यूक्लियसच्या साईडला असतो. आणि कॉन्केव फेज किंवा ट्रान्स फेज जे असते त्याचा फेज कुठल्या साईडला असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या. म्हणून आपण काय म्हणतोय, तर गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला 2 मेन ओरिएंटेशन दिसतात. गोल्जी कॉम्प्लेक्सची अरेंजमेंटच अशी सेलमध्ये केलेली असते. मग फक्त लक्षात घ्या की कॉन्व्हेक्स जो असा पार्ट असणार आहे, त्याला हा जो पार्ट असणार आहे त्या पार्टला काय म्हणायचं, त्या गोल्जी कॉम्प्लेक्सचा सिस फेज म्हणायचं. काय म्हणायचं, सिस फेज, किंवा त्यालाच काय म्हणायचं, फॉर्मिंग फेज. आणि जो कॉन्केव दिसतोय आपल्याला, जो काय दिसतोय, कॉन्केव दिसतोय. कॉन्केव काय असणार आहे, असा असणार आहे बरोबर. ही साईड कॉन्केव बाहेरच्या साईडची, तिला काय म्हणतायत, ट्रान्स फेज. त्या ट्रान्स फेजलाच काय म्हटलंय, मॅच्युरिंग फेज. काय म्हटलंय, मॅच्युरिंग फेज. हे झालं ट्रान्स फेज आणि सिस फेज. ट्रान्स फेज आणि सिस फेज काय करणार आहेत ते मी सांगते. तर हे फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्या की गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये 3 पार्ट मेन दिसतात. तर मेन असतात, जास्त प्रेझेंट ज्या असतात त्या कोण असतात, सिस्टरनी असतात. आणि कशा असतात, मेम्ब्रेनस सॅक लाईक फ्लॅट असतात, सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. ट्युब्यूल्स कशा असतात, नेहमी कोणाबरोबर असतात, सिस्टर्निन अरेंज केलेले दिसतात आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतात. वेसिकल कशा असतात, ओव्हल स्ट्रक्चर असतं, कसं मेम्ब्रेननी बाउंड केलेलं असतं. सिस्टर्नी, आपण सिस्टर्नी का बघितल्या, तर सिस्टर्नी ह्या जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत. कुठं दिसत आहेत आपल्याला, गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये दिसत आहेत. मग गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला त्या जास्त दिसत आहेत. त्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, स्टॅक लाईक, म्हणजे पॅरलर टू इच अदर. म्हणजे जसं की ही एक सिस्टर्नी की लगेच ही एक सिस्टर्नी, ह्या एकमेकांशी काय आहेत, पॅरलर आहेत, म्हणून त्या स्टॅक शब्द वापरलेला आहे. डायमीटर किती असतो सिस्टर्निनचा, त्या 0.5 to 1 मायक्रोमीटर एवढा. सिस्टर्निनचा नंबर हा डिपेंड असतो, फ्यू टू सेव्हरल असू शकतो. मग ज्या सेलमध्ये तिचं काम जास्त, त्या सेलमध्ये त्या सिस्टर्नी काय असणार, गोल्जी कॉम्प्लेक्समधल्या सिस्टर्निनचा नंबर जास्त असणार. ज्या सेलमध्ये गोल्जी कॉम्प्लेक्सचं काम कमी, त्या गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा सिस्टर्निनचा नंबर काय असणार, कमी असणार. आणि आपल्याला एक ओरिएंटेशन दिसतं कशामध्ये, गोल्जी कॉम्प्लेक्सच्या अरेंजमेंटमध्ये सेलमध्ये आपल्याला एक ओरिएंटेशन दिसतं. त्या ओरिएंटेशनमध्ये आपल्याला त्याची एक सिस फेज दिसते आणि एक ट्रान्स फेज दिसते. सिस फेज कोणाला म्हणायचं, जो कॉन्व्हेक्स पार्ट आहे त्या सिस्टर्निनचा, त्या कॉन्व्हेक्स फेजला म्हणायचं सिस फेज किंवा त्यालाच फॉर्मिंग फेज असं म्हणायचं. कॉन्केव जो पार्ट असणार आहे बहिर्वक्र, तो ट्रान्स फेज जो असणार आहे त्याला काय म्हणायचं, मॅच्युरिंग फेज म्हणायचं. मग जो सिस फेज असतो तो काय करतो, तर हा जो सिस फेज आहे हा सिस फेज काय करत असतो, समजा इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि आपण बघितलेलं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून व्हेसिकल निघालेले बरोबर, त्यांच्यात पण व्हेसिकल तयार झालेले होते. हे व्हेसिकल जे पिंच ऑफ झालेले आहेत कोणापासून, एंडोप्लाझ्मिकच्या ट्रान्समेम्ब्रेनपासून, ते कुठे जातात, गोल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस फेजकडे जातात. कुठे जात आहेत, गोल्जी कॉम्प्लेक्सच्या सिस फेजकडे मूव्ह करतायत. म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट केलं जातं व्हेसिकलचं कोणापासून, दॅट कुठले, पिंच ऑफ द फ्रॉम ट्रान्झिशनल ER मर्ज विथ द सिस फेस ऑफ द गोल्जी सिस्टर्ना अँड ॲड इट्स कंटेंट इन टू द. आणि ह्यांच्यात जे कंटेंट घेऊन आले होते म्हणजे काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये प्रोटीन सिंथेसिस झालं होतं किंवा लिपिड सिंथेसिस झालं होतं. ते कंटेंट हे व्हेसिकल लिपिडचे असतील किंवा प्रोटीनचे असतील, हे व्हेसिकल कुठं आले, सिस फेजमध्ये आले. सिस फेजच्या ल्युमेनमध्ये त्यांनी काय केलं, प्रोटीन आणि काय टाकले, तर आपले लिपिड टाकले. प्रोटीन आणि लिपिड इथं टाकलेले आहेत आत्ता. मग आता त्याचं काय करणार आहेत, हे मॅन्युफॅक्चरिंग, काही त्यांच्यात कमी असेल तर त्यात ॲड करणार आहेत आणि
त्यांचं पॅकेजिंग करणार आहेत आणि त्यांना कुठं पाठवणार आहेत, पुढे पाठवणार आहेत. मग सेलच्या बाहेर पाठवतील किंवा सेलच्या दुसऱ्या ऑर्गॅनिलीकडे पाठवतील. जिथं त्याची गरज असेल त्या प्रोटीनची, लिपिडची ते तिथं पाठवण्याचं काम आणि त्यांचं रिपेअरचं काम कुठं केलं जातं, गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये केलं जातं. ते आपण फंक्शनमध्ये इन डिटेलमध्ये बघूया. फक्त बघा की सिस फेज काय करतंय, रिसीव्ह करतं कोणाला, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून आलेल्या व्हेसिकल्सला, आणि ह्यांच्यातून काय करतात, ते प्रॉडक्ट तयार करतात आणि ट्रान्सफेजकडून ते काय करतात, परत व्हेसिकलमधून त्यांना बाहेर टाकतात. व्हेसिकल थ्रू काय करतात, हे तयार झालेलं जे कंटेंट असणार आहे, पॅकेजिंग केलेलं मटेरियल असणार आहे ते कुठं टाकणार आहेत, बाहेर टाकणार आहेत. कशाच्या थ्रू, व्हेसिकल, मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकलमध्येच त्यांना ते बाहेर टाकणार आहेत. मग सिस काय करते, रिसीव्ह करते. कोणाला रिसीव्ह करते, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून निघालेल्या व्हेसिकल्सला, आणि ट्रान्सफेज काय करते, बाहेर टाकण्याचं काम करते. मग आता तुम्हाला समजलं की सिस आणि ट्रान्स काय. तर आपण या पुढच्या लेक्चरमध्ये काय बघूया, फंक्शन बघूया इन डिटेलमध्ये कोणाचं, गोल्जी कॉम्प्लेक्सचं. थोडीफार आयडिया तुम्हाला त्याच्या फंक्शनची आलेली आहे की ते काय करते, सिंथेसिस केलेलं मटेरियल घेते कोणाकडून, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमकडून, आणि त्याच्यात काय करते, त्याच्यात काय कमी असेल तर त्यात ॲडिंग केलं जाते, म्हणजे मॅन्युफॅक्चर केलं जाते, त्याचं पॅकेजिंग केलं जाते आणि त्यांना पुढे पाठवलं जाते. सेल ऑर्गॅनिलीकडे पाठवलं जाईल किंवा सेलच्या बाहेर पाठवलं जाते. तर गोल्जी कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर आपण बघितलं, ज्याच्यात सिस्टर्नी दिसल्या, ट्यूब्यूल्स दिसल्या आणि वेसिकल्स दिसल्या. सिस्टर्नीची अरेंजमेंट ही स्टॅक लाईक स्ट्रक्चर दिसली आपल्याला. त्याचबरोबर सिस्टर्नींमध्ये आपल्याला काय दिसला, नंबर हा वेगवेगळा दिसला, त्याचा डायमीटर 0.5 to 1 मायक्रोमीटर एवढा दिसला. आपल्याला गोल्जी कॉम्प्लेक्समध्ये एक ओरिएंटेशन दिसलं. त्या ओरिएंटेशनमध्ये आपल्याला कॉन्वेक्स आणि कॉन्केव पार्टवरून आपण काय केलं, सिस फेज आणि ट्रान्सफेज आयडेंटिफाय केली की सिस फेज कुठल्या साईडला असणार आहे, नेहमी न्यूक्लियसच्या साईडला असणार आहे, आणि ट्रान्सफेज ही कुठल्या साईडला असणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या. तर स्ट्रक्चर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते नोट डाऊन करा. काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप नंबरला माझ्या विचारा. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर व्यवस्थित ऐकल्याबद्दल धन्यवाद.